आणि मुंबईमध्ये मराठा आंदोलनासंदर्भातलं आमचं अजून काही ठरलेलं नाही। आंदोलन मुंबईत करायचं का याबाबत अजूनही ठरलं नाही असं जरांगेंनी सांगितलंय। मुंबईमध्ये आम्ही मोर्चा घेऊन जावा असं सरकारलाच वाटतंय अशी टीका जरांगेंनी केली आहे। सरकार नोटीस देऊन चिथावणी देतंय का असाही सवाल केलाय आणि नोटीस देणाऱ्यांनाच कामावरून कमी करा अशी मागणी केली आहे। घोषणा झाली का मुंबईची? नाही, मग कशा सरकार असं करतं? मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावं? मग त्यांचीच इच्छा आहे का? कशाला करताय नाटकं? आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना। ठरलं तर मराठे जाणार, ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय, ठरलं तर मराठे जाणार। मग तिकडे नोटिसा देण्यात फिटेसदी तिकडे काही कर। सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही, पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणत्याही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही। तुम्ही नोटिसा कशाच्या आधारावर देता? नोटिसा देणाऱ्यावर सरकारने कारवाई करायला पाहिजे। आता तो कसं काय दिल्या? मग मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाचा सन्मान प्रामाणिकपणाने सांगतो मराठ्यांनी केलेला। त्यांना कधीच मराठ्यांनी वापस पाठवलं नाही, कधीच त्यांचा सन्मान करूनच वापस पाठवलं। मग आता जे ठरलं तेच द्या असं म्हणणं आहे। आता अवधी लागायचं कारण नाही। तुम्ही बोलले होते म्हणजे तुमचे आलेलं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ कायदा पारित करायला आपल्याला आधार लागणार। आधार तुम्हाला मिळालाय, तुम्हाला तितका वेळ दिलाय, जवळपास 6.5-7 महिन्याचा वेळ दिला सलग। मग आता तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आता अवधी कशासाठी? आता तुम्ही मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे। देऊ बोललेला शब्द मी खरा करून दाखवला हे तुम्ही म्हणलं पाहिजे। 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।